भामटा सेल्समन आणि पिंकी. तसं तर सेल्समन कंपनीचे प्रोडक्ट्स विकायचं काम करतात, पण काही दिवसांपासून शहरात असा एक सेल्समन फिरत होता जो काहीही विकत नसे, पण विकण्याच्या बहाण्याने लोकांच्या घरात घुसत असे. आणि मग जे काही करायचा ते खूपच भयानक आणि त्याची भामटेगिरी असायची. दुपारची वेळ होती. घरात फक्त पिंकी आणि तिची मम्मी होती. मम्मी बेडरूम मध्ये झोपली होती आणि पिंकी घरात पेपर वाचत होती. आज तिचा हाफ डे होता, म्हणून ती शाळेतून लवकर घरी आली होती. सेल्समनची भामटेगिरी. पिंकीने पूर्ण न्यूज वाचली आणि घाबरली. आमच्या शहरात तर असं कधीच होत नव्हतं. तर मग हा सेल्समन कोण आहे जो घरी घरी जाऊन लोकांना मारत आहे? पिंकी हळूच बेडरूम कडे आली आणि बेडरूम मध्ये डोकावून पाहिलं. आत मम्मी अगदी गाढ झोपेत होती. पिंकी तिथून परत आली. भिंतीजवळ येऊन तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले आणि भिंतीवर हात फिरवला. तर भिंतीवर एक भयानक माणूस सेल्समॅनच्या रूपात दिसू लागला. पिंकी भिंतीच्या मदतीने त्याला पाहू शकत होती. दिसत तर तो अगदी साधारण माणसासारखा होता, पण त्याच्या मनातले विचार जे होते ते काही नॉर्मल नव्हते. तो सेल्समॅन एका घराजवळ गेला. त्याने घराची बेल दाबली. घराचा दरवाजा एका बाईने उघडला. काय हवंय? मॅडम, मी जॉकर्स कंपनीकडून आलो आहे आणि तुमच्यासाठी काही प्रॉडक्ट आणले. सेल्समॅन आहेस? बाहेर बोर्ड वाचला नाहीस का? सेल्समॅनला आत यायला मनाई आहे. वॉचमॅनने कसं काय आत सोडलं तुला? सेल्समॅन हसून म्हणाला. आताच मी तुमच्या सिक्युरिटीला मारून आलो आहे. तेवढ्यात आतून एक लहान मुलगी तिथे आली. मम्मा मम्मा, अंकल कोण आहेत? सेल्समॅनने लगेच एक चॉकलेट मुलीला दिलं. गुड्डी नको, ते खाऊ नकोस. तेवढ्यात सेल्समॅनने बाईचं तोंड दाबलं आणि लहान मुलीला उचलून बाईला घसटत आत घेऊन गेला आणि त्याने घराचं दार आतून बंद केलं. तेव्हाच अचानक भिंतीवरून ते दृश्य नाहीसं झालं. अरे, आतलं का दिसत नाहीये? पिंकी सारखा भिंतीवरून हात फिरवत होती, पण भिंतीवर पुढचं काहीच दृश्य दिसलं नाही आणि पिंकीला काळजी वाटू लागली. न्यूजपेपर मध्ये तर एवढंच लिहिलं होतं सेल्समन बद्दल. जबरदस्ती सोसायटी मध्ये घुसतो, छोट्या छोट्या मुलांना चॉकलेट्स देऊन आपल्या वशमध्ये करतो, मग आतमध्ये जाऊन काय करतो माहित नाही. पिंकी अशा विचारात गढून गेली होती. तेव्हाच तिला मम्मीचा आवाज आला. पिंकी, भिंतीजवळ उभी राहून काय करतेस? दार वाजते बघ केव्हापासून. मला जाग आली बघ, पण तुझं मात्र लक्षच गेलं नाही. असं म्हणून मम्मी दार उघडायला गेली. मम्मी, दरवाजा नको उघडूस. आणि तेव्हाच मम्मीने दरवाजा उघडून पिंकीकडे वळून पाहिलं. का? काय झालं? पण आता मम्मीच्या या प्रश्नाला काही अर्थ नव्हता, कारण दारात तोच सेल्समन उभा होता. तोच भामटा सेल्समन. काय झालं बेटा? आईला दरवाजा का उघडू देत नव्हतीस? हे ऐकून पिंकी सोबत मम्मीलाही आश्चर्य वाटलं. कोण आहेस तू आणि अचानक अशा कशा गोष्टी करतोयस? मी सेल्समन आहे मॅडम. तुमच्यासाठी चांगले चांगले प्रोडक्ट आणले आहे मी. असं म्हणत सेल्समन हसू लागला. जा इथून, आम्हाला काहीही विकत घ्यायचं नाहीये. तेव्हाच त्या सेल्समनने मम्मीला धक्का मारून तिच्या घरात पाडलं आणि दरवाजा बंद केला. पिंकी धावत मम्मी जवळ गेली आणि तिने मम्मीला आधार दिला. पिंकी, तू मला सोड, पोलिसांना बोलव. पिंकी धावत कॉल करायला गेली. तेवढ्यात सेल्समन पिंकीच्या मागे धावला आणि पिंकी थांबली. इतकी कशाची घाई आहे पिंकी? असं म्हणत तो पिंकीकडे जाऊ लागला. तेव्हाच मम्मीने मागून त्याच्या डोक्यावर फ्लॉवर पॉट मारला. सेल्समन चिडला आणि त्याने मम्मीला जोरदार थोबाडीत दिली आणि मम्मी भिंतीवर जाऊन आदळली. मम्मी! पिंकीची मम्मी बेशुद्ध पडली होती. घाबरू नकोस, तुझ्या आईला काहीही झालेलं नाहीये, बस ती बेशुद्ध झालीये. असं म्हणत सेल्समनने त्याच्या बॅगेत हात घातला आणि त्यातल्या पाली काढून पिंकीच्या अंगावर फेकल्या. कोण आहेस तू? पागलखान्यातून पळून आलेलो एक पेशंट आहे मी.
सगळ्याला घाबरवण्यात मला खूप मजा येते आणि जेव्हा माझं मन भरून जातं तेव्हा मी सगळ्यांना मारून टाकतो. पण तुम्ही आमचं काहीच नाही बिघडवू शकत. का? इतकं काय विशेष आहे तुझ्यामध्ये? बघायचे का तुम्हाला? असं म्हणत पिंकीने तिचे डोळे मिटले आणि ती वंडर गर्ल बनली. हे पाहून सेल्समन आणखी चिडला आणि पिंकीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून गेला. जादुई मुलगी, आता तुला मी सोडणारच नाही. सेल्समनने पिंकीवर हल्ला केला आणि पिंकी वर उडू लागली. उडता उडता तिने सेल्समनला वर हवेत उचललं आणि ती त्याला घेऊन उडत उडत खिडकीच्या बाहेर आली. तुला काय वाटलं होतं? तू वेडा आहेस तर काहीही करशील? लोकांना त्रास द्यायला तुला खूप आवडतं का? स्वतःच्या फायद्यासाठी तू कोणाच्याही जीवनाशी खेळशील का? नाही, मी असं नाही होऊ देणार. असं म्हणत ती वंडर गर्ल पिंकी हवेतच सेल्समनला बदडून काढू लागली. पिंकीच्या माराने सेल्समन अगदी घायाळ झाला होता. मग पिंकी उडत उडत त्या घायाळ सेल्समनला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचली. कोण आहे तू आणि तू उडू कशी शकतेस? आणि हा कोण आहे ज्याला इथे तू आणलंयस? पोलीस अचानक पिंकीला त्या सेल्समन बरोबर बघून चकित झाले. मी कोण आहे? मी उडू कशी शकते? हे आत्तासाठी इम्पॉर्टंट नाहीये सर. इम्पॉर्टंट होतं ह्या अपराधाचं पकडलं जाणं. जो सेल्समन प्रोडक्ट विकण्याच्या बहाण्याने एकट्या महिला आणि मुलांना सतवत होता. ह्याला पकडून मी तुमच्या जवळ घेऊन आले आहे. हे ऐकून पोलीसही चकित झाले. अरे, हा तर तोच आहे, इतका भयंकर अपराधी. हवालदार, आत टाका याला. हवालदारांनी पिंकीच्या जवळ उभ्या असलेल्या त्या घायाळ सेल्समनला पकडलं आणि त्याला लॉकअप मध्ये टाकलं. खूप खूप धन्यवाद तुझे. प्लीज तू स्वतःबद्दल काहीतरी सांग. नाही इन्स्पेक्टर, आता योग्य वेळ नाहीये. आता मला घाई आहे. नंतर पुन्हा भेटलो तर नक्की सांगीन. असं म्हणत पिंकी परत तेथून उडू लागली आणि उडत उडत परत आपल्या घरात आली. पिंकीने पुन्हा नॉर्मल रूप घेतलं आणि बेशुद्ध असलेल्या आपल्या मम्मी जवळ गेली. मम्मी, उठ मम्मी. मम्मी, तू ठीक तर आहेस ना? पिंकीच्या स्पर्शाने आणि आवाजाने मम्मी शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्याबरोबर मम्मी ओरडू लागली. पिंकी, तू ठीक आहेस ना? तो सेल्समन कुठे आहे? मम्मी रिलॅक्स, मी एकदम ठीक आहे. आणि तो वेडा सेल्समन तिथे आहे जिथे त्याला हसायला हवं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? काही नाही आई. पोलीस आले आणि त्या वेड्याला घेऊन गेले. आता तर त्यांनी त्याला लॉकअप मध्ये बंद पण केलं असेल. हे ऐकून मम्मीच्या डोळ्यातून अश्रू आले. थँक गॉड, मी खूप घाबरले होते बेटा. अगदी वेळेवर पोलीस आले नसते तर आपल्या बरोबर काय घडलं असतं कुणास ठाऊक. असं म्हणत मम्मीने पिंकीला मिठी मारली. पिंकी सुद्धा इमोशनल होऊन मम्मीला जास्तच बिलगली.